मदीय पाप वाहिले, अर्पिले लाखो करा, मला ह्या नावे तारिले, अर्पिले लाखो करा, अत्यंत प्रिय हो करा, येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेमपूर, अर्पिले लाखो करा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मार्क शुभवर्तमान अध्याय 10 व वचन 45 मध्ये असे लिहिले आहे, कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे. मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त होय. तो देव असताना, देवाच्या बरोबरीचा असताना मानव होऊन ह्या जगात आला. यासाठी मानवजात पापामुळे स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नव्हती व तिचा नाश होणार होता. अशा पापी मानवजातीच्या मुक्तीसाठी देवाला प्रायश्चित म्हणून निर्दोष, निष्कलंक, पवित्र अशा रक्ताची गरज होती. कोणताही मानव दुसऱ्या व्यक्तीसाठी मुक्ती मिळवून देऊ शकत नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा पुत्र, ज्याला पाप ठाऊक नव्हते, तो वधस्तंभावर मुक्तीसाठी मरण पावला. त्याच्या मरणामुळे सर्व पापी मानवजातीसाठी मुक्तीचा मार्ग खुला झाला. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला व त्याने सेवा करून घेतली नाही, तर त्याने सेवा केली. एवढेच नव्हे, तर पापी मानवासाठी स्वतःच्या प्राणाची खंडणी भरली. देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू करून ठेवले आहे. ह्यात देवाचा उद्देश हा आहे की पापी मानवाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मुक्ती मिळावी. देव करो तुम्हाला या वचनाच्या द्वारे देवाच्या प्रीतीची जाणीव होवो व प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचे व मरणातून तिसऱ्या दिवशी उठण्याचे व त्याला प्रभू म्हणून स्वीकारण्याचे रहस्य समजो.